ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गणेश उत्सव हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं धार्मिक आणि सामाजिक महोत्सव आहे। लोकमान्य टिळकांची संकल्पनाच होती की सर्वांनी एकत्र यावं स्वातंत्र्य लढ्याकरता, म्हणून ही सुरू झालेली संकल्पना आहे। एक संघटन त्यामधून होत असतं, हे विसरून चालणार नाही। सामाजिक संघटन होत असतं आणि यामधून राष्ट्र बळकट होण्याकरता, महाराष्ट्र तथा देश बळकट होण्याकरता मदत व्हावा संघटनची, हा भाव त्यामध्ये आहे आणि बंधुत्व हे सुद्धा त्यामध्ये आहे। सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा हा आपला महोत्सव आहे। खूप भाविक रीतीनं श्रद्धेनं आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो। त्या पद्धतीनं आज सोमेश्वर मित्रमंडळ आमचं आहे। या मित्रमंडळाची 130 वर्षाची परंपरा आहे, परंतु आम्ही सकाळी 8 वाजता ही मिरवणूक सुरू करण्याची परंपरा गेल्या 23-24 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे। 2002 साली सुरू केली आणि ती सातत्यानं चाललेली आहे। आणि यामध्ये गुलाल वापरला जात नाही, DJ वापरला जात नाही। सर्व धर्मांचा एक भाव त्याच्यामध्ये आहे, सर्व धर्मांचा सन्मान त्यामध्ये आहे, एकामेकाचा आदर केला जातो। हे सूत्र आम्ही ठेवून सुरू केलेला हा गणेश उत्सव आहे सोमेश्वर मंडळाचा आणि तो खूप यशस्वी रीतीने हे मंडळ चालवत आहे। इथं भेद नाही, एकत्र येऊन हा साजरा केला जातो। सगळे आपले जोडे राजकारणाचे किंवा इतर असतील ते बाजूला ठेवून करावं हीच अपेक्षा आमची सुद्धा यापुढे आहे। खरं महाराष्ट्रातलं वातावरण नको तसं होतं आहे। माणसं माणसापासून दूर करण्याचं, धर्माधर्मापासून दूर करण्याचं, जाती जातीपासून दूर करण्याचा हा जे काही चाललेलं आहे, याच्यातलं काही जे काही त्यामध्ये सूत्र आहे हे आपण ओळखलं पाहिजे, जनतेनं ओळखलं पाहिजे। माझं मत आहे हे भेद काही कामाचे नाही, सर्वांनी एकत्र येऊन प्रगती केली पाहिजे, सर्वसामान्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे। आणि म्हणूनच मी प्रार्थना श्री गणेश चरणी करील की आमचा महाराष्ट्र, आमचा देश आणि मानवता सुद्धा सुखी व्हावी, समाधानी व्हावी, एक समृद्ध आदर्श जीवन त्यांना मिळावं याकरता प्रार्थना मी करील। तुम्ही म्हटले की राजकारणाचे जोडे बाहेर ठेवले पाहिजे आणि अशा उत्सवात सहभागी झालं पाहिजे। विद्यमान आमदारांनी सांगितलं की कुठेतरी राजकारण केलं गेलंय, जो मान मिळायला पाहिजे तो मिळत नाही। आता हे काय, आता इथं राजकारण करण्याचं काहीच गरज नाही। काही व्यासपीठा अशा असतात एकमेकाचा सन्मान ठेवून करायचं असतं आणि त्या पद्धतीने सोमेश्वर मंडळानं ती काळजी घेतलेली आहे। श्री सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ रंगारगल्ली 130 वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात संगमनेरमध्ये या सोमेश्वर मंडळाच्या माध्यमातून झाली आणि आजपर्यंतची इथली प्रथा परंपरा होती। जो या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी असतो त्याच्या हस्ते याची विसर्जन मिरवणुकीची सुरुवात केली जाते। निश्चितच या संगमनेरच्या तमाम मायबाप जनतेने जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळे आज या मला मान मिळाला असं मी समजतो। परंतु दुर्दैवाने काही राजकारण बी या ठिकाणी जाणवलं, यापूर्वी कधी झालं नाही, परंतु आज जाणवल्यामुळे थोडं मन सुद्धा व्यथित झालं। एक जर सामान्य मुलगा जर आमदार झाल्याचं काहींना पावत नसेल, दुखवत असेल तर निश्चितच, परंतु कुठलाही मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून यापूर्वी आमदार नसताना सुद्धा पूर्ण दिवसभर मी विसर्जन मिरवणुकीमध्ये थांबलेलो आहे। त्यामुळं निश्चितच मंडळाचे आमचे अध्यक्ष असेल, रोशन असेल, आमले व त्यांचे सर्व सहकारी असेल, यांनी चांगल्या पद्धतीने हे केलं, परंतु दुर्दैवाने काही जणांनी त्याच्यामध्ये प्रकार केला। मी मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून आज इथं आलो होतो। आमदार म्हणून मला बोलवलं होतं, परंतु आल्यानंतर जाणवलं की आपल्याला आमदार म्हणून नाही तर एक गणेश भक्त म्हणूनच इथं येणं योग्य आहे आणि त्यानुसारच मी आलोय। आधी समाधानी आनंद आहे की अशी परंपरा पुढे चालू राहिली। परंतु आता तरुणांच्या हातामध्ये दिल्यानंतर तरुणांनी यावर्षी या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीने नवीन उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा सुरुवात केली आहे, तेव्हा निश्चितच आनंदाची गोष्ट आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।